नामदेवांचं जे वाङ्मय आहे ते समाजापुढे फार कमी प्रमाणात जे आलेलं आहे, हिरा जो आहे हे नामदेव महाराज आहेत। पुणे शहर व पिंपरी चिंचवड शहर येथील सर्व ज्ञाती संस्था, पदाधिकारी, समाज बांधव, आपले सर्व नातेवाईक यांना विनंती करण्यात येते की आपण या कार्यक्रमास पूर्ण वेळ हजर राहून आपल्या समाजाच्या कार्यक्रमाची शोभा वाढवावी। नमस्कार सर। नमस्कार। तुम्ही तुमचा वेळ दिल्याबद्दल खरंच तुमचे पहिल्यांदा आभार मानते। आपल्या सोबत आहेत श्री एकनाथ सदावर्ते सर। तर सर आम्हाला थोडक्यात तुमच्याबद्दल माहिती सांगा। मी पिंपरी चिंचवड नामदेव शिंपी समाजाचा अध्यक्ष आहे। त्याचबरोबर नामदेव समाजोन्नती परिषद पिंपरी चिंचवड शहर त्याचा पण अध्यक्ष आहे। गेली 30 वर्ष तरी मी सामाजिक काम करतो। याचबरोबर माझी भोसरी MIDC मध्ये इंडस्ट्री आहे। याशिवाय बाकी इतर सामाजिक काम करतो। आणि आम्हाला नामदेव महाराजांबद्दल सुद्धा थोडक्यात माहिती सांगा। थोडक्यात म्हटलं तर नामदेव महाराजांच्या सारखा दुसरा कोणताही संत नाही। आणि संतांच्या मेळाव्यातला जो मुकुट जर म्हणाल तर त्या मुकुटातला मधला हिरा जो आहे हे नामदेव महाराज आहेत। ही 27 तारखेची रूपरेषा कार्यक्रमाची कशी असेल? 27 तारखेला पिंपरी चिंचवड आणि पुणे शहर यात सगळ्या ज्ञाती संस्था ज्या आहेत, अंदाजे मला वाटते 30 ज्ञाती संस्था आहेत, त्या सर्व मिळून एकत्र येऊन गणेश कला क्रीडाला तो कार्यक्रम घेतलेला आहे। आणि तो कार्यक्रम सकाळी 9 पासून तो रात्री 10 वाजेपर्यंत आहे। त्यामध्ये 2 समाजभूषण पुरस्कार दिले जाणार आहे। त्याच्यानंतर त्यांचं वय 81 वर्ष पूर्ण झालं, त्यांचा सहस्त्रचतुर्दर्शन सोहळा, त्याचबरोबर त्यांची धान्यतुला सुद्धा करणार आहेत। त्यानंतर मोगरा फुल्ला अभंगवाणी, त्यानंतर पुरस्कार वितरण सोहळा आहे। असे दिवसभर भरगच्च कार्यक्रम आहेत। आणि त्यानंतर महाप्रसादाचा व्यवस्था केलेली आहे। या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे कोण असणार? या महोत्सवाच्या दिवशी प्रमुख पाहुणे म्हणून चंद्रशेखर बावनकुळे महसूल मंत्री, जयकुमार गोरे ग्रामविकास मंत्री, विमान वाहतूक व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उच्च तंत्रज्ञान शिक्षण मंत्री नामदार चंद्रकांत दादा पाटील आणि इतर आमदार त्या ठिकाणी हजर राहणार आहेत। तर या कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण काय असणार आहे? मुख्य आकर्षण जर म्हणाल तर ज्येष्ठांचा सत्कार आणि 2 समाजभूषण पुरस्कार हे मुख्य असणार आहे। आणि एक समाज म्हणजे काय त्याचं प्रतिबिंब त्यात उमटणार आहे। इतक्या मोठ्या प्रमाणात तो कार्यक्रम होणार आहे। 27 तारखेबद्दल समाज बांधवांना तुम्ही काय आवाहन कराल? समाज बांधवांना आव्हान असं करेल मी की नामदेवांचं जे वाङ्मय आहे ते समाजापुढे फार कमी प्रमाणात जे आलेलं आहे। आपण संत शिरोमणी म्हणतो, पण त्यांचं साहित्य लोकांच्या पुढे आलेलं नाही। या माध्यमातून ते एक नवीन पिढीला या माध्यमातून ते एक मार्गदर्शन मिळेल। 27 तारखेला आयोजित केलेल्या या कार्यक्रमामध्ये समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवावी। नमस्कार।